नमस्कार, लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवतोय मस्त चमचमीत असे छोले आणि लुसलुशीत टम्म फुगलेले भटोरे. बऱ्याच जणांना आवडतात, पण हे बनवायचे कसे आणि बनवलेच तर त्याचा खूप व्याप आहे असंच आपल्याला वाटतं. पण तुम्हाला खरं सांगू, हे छोले भटोरे बनवायला इतकं सोपं आहे ना. अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि बनवायला तर खूप खूप सोपी आहे. खूप कमी साहित्यात ही बनते. आता ही बनवायची कशी, त्यासाठी आता सगळ्यात आधी आपण छोलेंची रेसिपी बघूया. त्यासाठी इथे मी छोले 7-8 तास भिजवून घेतले आहे. कुकरमध्ये भिजवून घेतलेले छोले टाकायचे आहे. खडे मसाले टाकायचे आहेत. मीठ टाकायचं आहे. थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे. झाकण लावून मीडियम फ्लेमवरती कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे आपण कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतलेले कांदे टाकले आहेत. नंतर आपण भिजवून घेतलेले थोडेसे छोले टाकले आहेत. आलं लसूण आणि 1 तास भिजवून घेतलेले काजू टाकले आहेत. नंतर त्यामध्ये कट करून घेतलेले टोमॅटो टाकले आहे आणि हे सर्व मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपलं वाटण तयार आहे. तोपर्यंत आपले छोलेही छान शिजले आहेत. हे बघा, आपले छोले छान मऊ शिजले आहेत. छोले जर व्यवस्थित शिजले नाही तर त्याची टेस्ट भाजीमध्ये पाहिजे तेवढी उतरत नाही. त्यामुळे छोले व्यवस्थित अशा प्रकारे मऊ शिजवून घ्यायचे आहेत. आता आपण भाजी तयार करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यावरती जिरे टाकायचे आहे आणि आपण तयार करून घेतलेले कांदा टोमॅटोचे वाटण टाकायचे आहे. वाटण टाकून वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपण वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. मिक्स केल्यानंतर वाटण 3-4 मिनिट छान परतून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये हळद, छोले मसाले, मीठ आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, सर्व मसाले आपण वाटणामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे. मिक्स केल्यानंतर पुन्हा 2-3 मिनिट वाटण छान परतून घ्यायचे आहे. इथे आपण वाटण छान 2-3 मिनिट परतून घेतले आहे. आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले टाकायचे आहेत. छोले टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर पुन्हा 2-3 मिनिट छोले छान शिजवून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपण छोले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि त्याला छान आता उकळी आणून घ्यायची आहे. त्यासाठी छोलेवरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. हे बघा, इथे आपण मिडियम फ्लेमवरती छोलेंना छान उकळी आणून घेतली आहे. छोले खूप पातळ चांगले नाही लागत, त्यासाठी थोडे दाटसरच ठेवायचे आहेत. नंतर आपण छोलेंना तडका देऊन घेऊ. तडक्यासाठी तडका पॅनमध्ये तूप टाकायचे आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचे आहे आणि छोलेंवर त्याचा तडका देऊन घ्यायचा आहे. या तडक्यामुळे छोले एकदम छान दिसतात आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागतात. आता आपले चमचमीत असे छोले तयार झालेले आहेत. पण छोलेंसोबत खाल्ले जाणारे भटुरे पटकन कसे बनवायचे ते आता आपण बघून घेऊया. छोले तयार झाल्यानंतर त्यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, आपले छोले किती छान दिसत आहेत आणि एकदम परफेक्ट असे आपले चमचमीत छोले तयार झालेले आहेत. आता आपण मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूया. त्यासाठी परातीमध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये छोटी 1 वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आहे. बारीक रवा टाकायचा आहे. पिठी साखर टाकायची आहे. बेकिंग सोडा टाकायचा आहे. मीठ टाकायचं आहे आणि दही टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याला हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण सर्व साहित्य इथे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून पीठ असं हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे सर्व साहित्य
पिठाला लागलं जातं. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा सैलसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक खूप घट्ट भिजवायची नाही. आपण जशी पुरणपोळीसाठी कणिक भिजवतो त्याप्रकारे इथे कणिक भिजवून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपण छान कणिक भिजवून घेतलेली आहे. आता कणकेला थोडंसं तेल लावायचं आहे आणि कणिक छान मऊ करून घ्यायची आहे. हे बघा, हलक्या हाताने कणिक व्यवस्थित मऊ करून घ्यायची आहे. आपण इथे कणिक व्यवस्थित मऊ करून घेतली आहे. आता त्यावरती एक ओला कपडा ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून 1 तासभर कणिक छान भिजवून घ्यायची आहे. आता इथे 1 तास झाला आहे. आपली कणिक छान भिजली आहे. पोळपाटाला तेल लावायचं आहे आणि कणिक हलक्या हाताने व्यवस्थित मऊ करून घ्यायची आहे. आपली कणिक छान फुगली आहे. अशा प्रकारे कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. इथे मी सर्व गोळे तयार करून घेतले आहे. ते एकदम मऊ करायचे नाही. हलक्या हातावरती तेल घेऊन गोळा असा दाबून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने त्याचा छान भटोरा लाटून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपण एकदम हलक्या हाताने भटोरा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही भटोऱ्यांना देऊ शकतात. गोल किंवा अंडाकृती आकार दिला तरीही भटोरे छान दिसतात. इथे आपण कडकडीत तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये भटोरा सोडला आहे आणि झाऱ्याने त्यावरती असे तेल सोडले आहे. हे बघा, आपला भटोरा इथे एकदम टम्म फुगला आहे. भटोरा फुगल्यानंतर तो दुसऱ्या साईडनेही छान तळून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपला एकदम मऊ आणि लुसलुशीत टम्म फुगलेला भटोरा तयार झाला आहे. अशाच प्रकारे आपण इथे सर्व भटोरे तळून घेणार आहोत. बघा, आपला भटोरा मस्त तयार झालेला आहे. तो आता आपण ताटामध्ये काढून घेऊ. तोपर्यंत आपण दुसरा भटोराही छान तळून घेऊ. हे बघा, इथे मी दुसरा भटोरा तेलामध्ये सोडला आहे. आता त्यावरती झाऱ्यानं असं तेल सोडायचं आहे. वरून तेल सोडल्यामुळे भटोरा लगेच फुगला जातो. भटोरा फुगल्यानंतर त्याला दुसऱ्या साईडने छान तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व भटोरे तळून तयार करायचे आहेत. बघा, आपला भटोरा पुन्हा छान टम्म फुगलेला आहे. भटोरा दोन्ही साईडने खरपूस असा तळून घ्यायचा आहे आणि तो पुन्हा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. गरमागरम छोलेंसोबत गरमागरम भटुरेसुद्धा आपले तयार झाले आहेत. आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपीला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.